नमस्कार, मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण रसगुल्ला बनवणार आहोत। तर त्यासाठी 1.5 लिटर दूध आपण उकळवायला ठेवलेलं आहे। आपण नेहमी वापरतो ते म्हैशीचं दूध घेतलेलं आहे। दूध उकळत आहे तोपर्यंत आपण साहित्य बघूया। 2 वाट्या साखर घेतलेली आहे, 2 चमचे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, 2-3 चिमूट थोडं पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी वेलदोडा पावडर घेतलेली आहे आणि हे व्हिनेगर घेतलेलं आहे। दूध उकळलेलं आहे। एका वाटीमध्ये 4 चमचे व्हिनेगर काढून घ्यायचं आणि त्याच्यात तेवढंच पाणी घालायचं आहे। आता हे व्हिनेगरचं पाणी थोडं थोडं करून घालायचं। आपल्याला हे दूध फाडायचं आहे, दूध फाटलं पाहिजे। आता हे दूध फाटून झालेलं आहे, आपण गॅस बंद करूया। आता हे पनीर गाळून घ्यायचं आहे। तर हे असं हे पनीर बनवायचं हे भांडं आहे, तर ह्याच्यात आपण गाळून घेऊया। तुम्ही चाळणीमध्ये पण गाळून घेऊ शकता। आता हे सगळं गाळून झालेलं आहे। हे गार पाणी घालून धुवून घ्यायचं। आपण जे व्हिनेगर आणि हे घातलेलं आहे त्याचा आंबटपणा निघून जाण्यासाठी गार पाणी ओतून घ्यायचं। आणि आता आपण हे पाणी निथळण्यासाठी म्हणून ठेवून द्यायचं। ह्याच्यावर जड काहीतरी ठेवायचं। एक खलबत्ता जड ठेवला मी त्याच्यावर आणि थोडा वेळ हे असंच ठेवून द्यायचं। एक्स्ट्राचं पाणी गळून आपल्याला प्युअर पनीर मिळणार। आता हे काढून आपण एका परातीत घेऊया। आता हे सुरुवातीला छान मळून घ्यायचं एकदम। आता हे कॉर्नफ्लोअर जे घेतलेले होतं ते 2 चमचे आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि परत मळायचं छान। आता हे मळून झालेलं आहे। आता आपण पाक करायला ठेवूया। गॅसवर कढई ठेवून दिली, गॅस चालू केला, 2 वाट्या साखर घालायची आणि 5 वाट्या पाणी घालायचं। हे एकसारखे असे गोळे करून घ्यायचे आणि पाकाला उकळी की त्याच्यात टाकायचे। हे सगळे गोळे करून झालेले आहेत, पाकाला सुद्धा उकळलेले आहे। आता एक एक करून आपण ह्या पाकामध्ये सोडूया। एकदम सगळे घालायचे नाहीत, एक एक सोडायचा गोळा। पाकामध्ये घालून 15-20 मिनिटं झालेली आहेत। खूप छान आकार बघा केवढा त्याचा दुप्पट झाला आहे जवळजवळ। आणि हे रसगुल्ले तयार आहेत। तर आता आपण गॅस बंद करूया। आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। मस्त असे रसगुल्ले तयार झालेले आहेत। आपण एक रसगुल्ला फोडून बघूया। हे बघा किती छान झालं आहे। तुम्ही हे करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू।